तर हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना. टॅलेंट्रीच्या वतीने ऑर्गनाईज केलेलं हे स्मार्टफोन फोटोग्राफी कॉन्टेंट क्रिएशनचं वर्कशॉप आहे ऑनलाईन. जे आपल्याला लीड करतायत, आपले जे मेंटॉर आहेत ते आहेत राहुल जोगळे सर, जे माझे मित्र आहेत. आम्ही सोबत आर्ट स्कूलला होतो. खूप टॅलेंटेड. FTI नाव म्हटलं, अशा काही इन्स्टिट्यूट आहेत, NSD, NID, FTI, की ते इन्स्टिट्यूटचं नाव ऐकूनच त्या ठिकाणी नंबर लागणं आणि त्या ठिकाणी शिक्षण घेणं हे स्वप्न असतं कलेतल्या लोकांचं. तर अशा मोठ्या इन्स्टिट्यूट मधून, फाईन आर्ट स्कूलच्या बॅकग्राऊंडनी आणि पुढे जाऊन मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये एज्युकेशन घेऊन आज राहुल सर जे ते दिल्लीमध्ये काम करतायत. आमचा आणखी एक कॉमन फ्रेंड आहे गणेश. ते दोघं मिळून ॲनिमेशन आणि VFX वगैरे या मोठ्या कंपन्यांमध्ये ते काम करतायत. तर मी त्यांच्याबद्दल जास्त नाही बोलणार कारण हे सेशन त्यांचं आहे. तर एकदा जोरदार टाळ्यांनी आपण राहुल सरांचं स्वागत करूयात आजच्या सेशन. आणि मी विनंती करतो राहुल सरांना की त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सांभाळावं. Okay. Thank you, Vivek. Thank you for such a generous and lovely introduction. आणि मी दिल्लीमध्ये असतो आणि सुरुवातीपासूनच मला आर्ट, पेंटिंग, ड्रॉइंग, क्रिएटिव्हिटी ह्या सर्व गोष्टींची आवड असल्यामुळे त्या क्षेत्रात आहे मी. ठीक आहे. म्हणजे तेच माझं पॅशन आहे आणि मी तेच करतोय. आय थिंक खूप कमी लोक लकी असतात की त्यांना जे आवडते त्यांना करायला भेटतंय. वाटतं मी माझी स्क्रीन शेअर करतोय. ठीक आहे. शेअर एंटायर स्क्रीन. तुम्हाला माझी स्क्रीन दिसते सर्वांना? तर दिस इज स्टोरी बिल्डिंग अँड स्टोरी बोर्डिंग वर्कशॉप. ठीक आहे. सुरुवात करू आपण रितेश पासून. टेल मी रितेश, वाय स्टोरी इज इम्पॉर्टंट और व्हॉट इज स्टोरी? तुला जे पण वाटते मनामध्ये, तुला जे पण वाटते. ठीक आहे. स्टोरी इम्पॉर्टंट आहे कारण जर स्टोरी जर नसली तर माणसांना ऐकायला लाईक आनंद नाही येणार ना. हम्म, आपण हम्म, हम्म, हा, मग ते ऐकायला इंटरेस्ट नाही येणार स्टोरी नसली तर. हम्म, हम्म, पण जर स्टोरी समजा माझ्यासोबत एक इन्सिडेंट झाला, जर मी ते स्टोरी बनवून सांगितलं लोकांना ते इंटरेस्टिंग वाटेल. राईट, राईट. त्यामुळे स्टोरी स्टोरी आहे म्हणजे आणि स्टोरी करेक्ट. ओके. उत्कर्ष. या सो स्टोरी म्हणजे आपण जर एखादी घटना त्यांना समजून सांगू न शकले तर ती आपण स्टोरीद्वारे करू शकतो. त्याच्यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ, व्हिज्युअल्स वापरू शकतो आणि त्याच्यामध्ये स्टोरी असं नाही की ऑलवेज ती नॉन व्हर्बल पण असू शकते. ओके. येस, दिस इज इम्पॉर्टंट पॉइंट. आय विल रिमेंबर दिस पॉइंट. आवश्यकता नाही की स्टोरी म्हणजे बोलूनच सांगितली पाहिजे. स्टोरी सांगण्याचे डिफरंट डिफरंट मीडियम्स पण असतात. ठीक आहे. गुड. एक छोटी एक्सरसाइज घेऊया स्टोरी बिल्डिंगचीच. मी तुम्हाला एक वाक्य देतो. ठीक आहे. स्पॉन्टेनियसली त्या वाक्यातून तुम्ही जर त्याला ऍड ऑन एक 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 वाक्य जर करत गेला तर ती स्टोरी आपण बिल्ड करू शकतो. माझं वाक्य असं आहे की एक मुलगा आहे. ठीक आहे. त्यांनी सकाळी घराचं दार उघडलं आणि दार उघडलं त्यांनी घराच्या बाहेर बघितलं तर तिथे एक बेडूक होता. ठीक आहे. दिस इज द सिच्युएशन. आता त्याच्या पुढे काय झालं तर रितेश तुझा टर्न आहे. त्याच्या पुढे काय झालं तुला फक्त एक एक ओळ सांगायची त्याच्या पुढे. एक मुलगा होता, तो तिथून उठला, त्याच्या दरवाजाच्या बाहेर बेडूक होता. हम्म. तो बेडकाला पाहून घाबरला. ओके, बस. लहान होता. तो घाबरला. घाबरल्यानंतर मग त्यांनी त्या बेडकाला उचललं कारण दुसऱ्यांचे पाय पडले असते आणि तो मेला असता. त्यामुळे त्यांनी त्याला उचललं आणि कोणत्या तरी सेफ जागेवर ठेवून त्यांनी सोडलं त्या बेडकाला. ओके, ग्रेट. व्हेरी नाईस, इंटरेस्टिंग, इमोशनल त्यांनी तो अँगल. उचलून साईडला ठेवला. हम्म. ते सांगितलं तसं त्यांनी छत्री दिली. मग ओके. मला असं म्हणायचं की त्याला खायला प्यायला दिलं, मग तो जाड झाला. विदाउट अ लॉजिक स्टोरी कॅनॉट बी बिलिव्हेबल. तर तुम्ही लॉजिक वाली गोष्ट सांगा. हो सर, पावसाळ्याचे दिवस होते. लहान मुलगा सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर त्याला दरवाजातली बेल वाजल्याचा आवाज आला. तो Okay. बाहेर गेला, दरवाजा उघडला त्याने Yeah. आणि समोर दारात पायरीवरती त्याला एक बेडूक दिसला. तो थोड्या वेळासाठी घाबरला पाहून. ओके. त्याच्यानंतर त्याने घरात सांगितले की नाही का पायरीवरती बेडूक आहे. घरच्यांनी त्याला बेडूक उचलण्यासाठी हेल्प केली आणि तो बेडूक व्यवस्थित सेफ जागी म्हणजे कोणाचा पाय पडणार नाही अशा हिशोबाने त्याला ओके. सोडून दिलं. नाईस.
ग्रेट. आय थिंक काही हरकत नाही आहे. मला वाटतं इथं जिथं आपण एक स्टोरी बनवलेली आहे, कॅन यू क्लॅप फॉर युअर सेल्फ? तर तुम्हाला काय वाटलं? हो, एक खूप रॅन्डम बेसिक वॉर्मअप होतं, की तुम्हाला काय वाटतं? म्हणजे असं मला वाटतं स्टोरी बनवणं इझी आहे, बिल्डअप करणं इझी आहे, त्याच्यामध्ये एलिमेंट्स टाकणं इझी, आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे प्रत्येकाने आपलं आपलं कॉन्ट्रीब्युशन केलेलं त्याच्यामध्ये. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे टू टू अंडरस्टँड द अदर पर्सन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि प्रत्येक जण आपल्या याच्यातूनच त्याच्यामध्ये ऍड करत असतो. तर हे एक खूप बेसिक एक्सरसाइज होती, आणि हे सगळे इन्स्टिट्यूटमध्ये, सर्व वर्कशॉपमध्ये, सर्व ठिकाणी ही एक्सरसाइज सगळेजण घेतात. आणि ही तुम्ही याच्यानंतरही कोणासोबत बोलत असणार, खेळत असणार, काही करत असणार, तर हे खूप इम्पॉर्टंट. आणि मेन गोष्ट म्हणजे काय माहितीये का? स्पॉन्टेनिटी. खूप विचार, खूप लॉजिक किंवा खूप याच्यामध्ये पडलं तर ते इमॅजिनेशन फ्लो नाही होणार. आयदर यू कॅन बी क्रिएटिव्ह ऑर यू कॅन बी लॉजिकल. तर फॉर अ मोमेंट वेन यू वॉन्ट टू बी क्रिएटिव्ह, लेट युअर इमॅजिनेशन फ्लो. तुम्हाला कोणीच काही बोलणार नाही, तुमची स्टोरी आहे. ठीक आहे, लक्षात येते? थोडंसं तर आपण थिअरी वाल्या पार्ट कडे वळूयात. दिस वॉज जस्ट वॉर्म एक्सरसाइज. थोडासा जास्त वेळ लागला, बट फाईन. तर माझी स्क्रीन मी शेअर करतो आहे. रितेश, स्क्रीन शेअर झाली आहे का माझी? झाली, आठवते. दिसते सर. ओके, तर लेट्स गो इन टू द लिटल बिट ऑफ थिअरी. जसं आता धनश कोणी विचारलेला तो प्रश्न? भार्गवीने. ओके, तर स्टोरीचे खूप सारे एलिमेंट्स असतात. स्टोरी फॅन्टसी असू शकते, नॉर्मल असू शकते. तर इथं मी थोडे नोट्स बनवले. तर स्टोरी इज द नरेटिव्ह दॅट टेल्स अबाउट अ सिरीज ऑफ इव्हेंट्स. स्टोरी म्हणजे काही बऱ्याच ज्या वेळेस स्टोरी वगैरे असते किंवा एखादी घटना असते, तर त्यांना घटना एकानंतर एकानंतर एक 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 असतात. तो एक सिक्वेन्स असतो केव्हा पण, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये ओके. जनरली काय असतं? एक कुठली सेटिंग असणार, मग त्याच्यामध्ये तुमचे काही कॅरेक्टर्स असणार, आणि त्यांच्यासोबत काही गोष्टी घडत असणार. मग त्याच्यामध्ये कॉज, मग त्याचा इफेक्ट, आणि त्याच्या बेसिसवर त्यांनी केलेलं ऍक्शन किंवा त्याच्या बेसिसवर त्याचा आलेला आउटकम. तर काही बेसिक एलिमेंट्स आहे स्टोरीचे. तर व्हेरी फर्स्ट एलिमेंट इज युअर कॅरेक्टर. हू द स्टोरी इज अबाउट. कोणाबद्दल? आता आताची आपण जी स्टोरी केली होती, मुलगा आणि त्या बेडूक बद्दल होती. तर पीपल, ॲनिमल, बिईंग्स कोणी असू शकतं. सेटिंग, त्या मुलाचं घर. ठीक आहे, दॅट वॉज युअर सेटिंग, की तिथं सर्व हे स्टोरी वॉज लाईक टेकिंग प्लेस. किंवा कुठेही पण असू शकतं, गावामध्ये असू शकते, तुमच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये असू शकतं, तुमच्या ऑफिसमध्ये असू शकतं, तुमच्या घरामध्ये असू शकतं. तर दिस इज सेटिंग. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणार. मग प्लॉट. प्लॉट म्हणजे काय? ती कसा त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी केव्हा केव्हा काय घटना घडतायत, दॅट इज युअर प्लॉट. आणि मोस्टली एकदम सिंपल पद्धतीने लक्षात ठेवायचं असेल तर प्लॉटमध्ये युजली 3 गोष्टी असतात: स्टार्ट, मिड आणि एंड. ह्याच गोष्टी असतात, ठीक आहे. मग देन देर इज अ कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काहीतरी चॅलेंज येतात, काही टेन्शन येतं. मग नंतर तुमचा जो कॅरेक्टर असतो तो ह्या सर्व गोष्टी सॉल्व्ह करतो, क्रिएटिव्ह पद्धतीने म्हणा किंवा करेजियसली, कशाही पद्धतीने. आणि रेझोल्युशन म्हणजे त्याच्यापासून त्याला काय लर्निंग मिळाली, आणि त्यांनी तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला, दॅट इज व्हॉट इज युअर रेझोल्युशन. जगामधली कुठलीही स्टोरी जाऊन जर तुम्ही बघितली, तर त्याच्यामध्ये ह्या 3च गोष्टी आहे. त्याच्या व्यतिरिक्त स्टोरी नसतेच. मग ती किंवा इन्फॉर्मेशन असेल किंवा डॉक्युमेंटरी असेल. बट कुठल्याही गोष्टीची तुम्ही इन्फॉर्मेशन देतात आणि एका इंटरेस्टिंग पद्धतीने जर मांडताय, तर इट सेल्फ इज अ स्टोरी. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? हे खूप बेसिक गोष्टी आहे. जेव्हा केव्हा पण तुम्ही कुठली स्टोरी बघणार, तर हे एलिमेंट त्याच्यामध्ये असणार. तुमची फेवरेट मूवी जर तुम्ही बघत असणार, कुठली फेवरेट मूवी असू शकते ती, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेतच. जेव्हा तुम्ही याच्यानंतर जाऊन ते बघणार, तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हा प्लॉट आहे, हा एक कॅरेक्टर आहे. ठीक आहे. तर मला सांगा, थोडंसं आपण ह्या प्लॉट बद्दल आणखी थोडं डिटेलमध्ये जाऊयात, आणि नंतर थोडे क्वेश्चन आन्सर. ठीक आहे. तर हे मी बोललो होतो. स्टार्ट म्हणजे सेटिंग, सेटिंग आणि कॅरेक्टर. मिडल म्हणजे प्रॉब्लेम आणि कॉन्फ्लिक्ट. आणि एंड सोल्युशन अँड द रेझोल्युशन त्या कॅरेक्टरचं. ठीक आहे. हे सर्व ठिकाणी ही एकच गोष्ट असते. म्हणजे हा ना नोन फॉर्मॅट आहे. बऱ्याच बऱ्याच जणांना तुमच्यापैकी माहिती पण असेल. जे फर्स्ट टाइम ऐकतात त्यांच्यासाठी कदाचित गोष्ट नवीन असेल. व्हॉट, वेन, वेअर अँड हाऊ. ठीक आहे. स्टोरीमध्ये मोस्टली 3 ऍक्ट स्ट्रक्चर म्हणतो याला आम्ही आमच्या
टेक्निकल लँग्वेजमध्ये जर म्हणायचं असेल तर. 3 ॲक्ट स्ट्रक्चर म्हणजे काय? सुरुवातीला बिल्डअप करायचा असतो, सेटअप असतो, की हे कॅरेक्टर आहे, तो ह्या गावामध्ये राहतोय, त्या गावामध्ये असे-असे व्यवस्थित सर्व गोष्टी आहेत. मग काहीतरी होतं, तिथे ना एक प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. रायझिंग ॲक्शन. तुम्ही कुठली मूव्ही घ्या तुमची. खूपच मी लेटेस्ट मूव्हीचं कुठलं एक उदाहरण मला तुम्हाला देता येईल? कुठली मूव्ही जर तुम्ही घेतली, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असतातच. तुम्हाला काही आठवतंय कुठली मूव्ही जी सर्वांनी बघितली असेल? तारे जमी पर वगैरे. तारे जमीन पर इज अ ग्रेट एक्झाम्पल. त्याच्या Yes. तारे जमीन परची व्हॉट इज अ वन लाइनर स्टोरी ऑफ तारे जमीन पर? कुठल्याही पिक्चरचं कुठलाही तुम्ही पिक्चर बघताय आणि त्या पिक्चरचं समरी जर तुम्ही एका ओळीमध्ये जर लिहू शकताय ना, म्हणजे तुम्हाला त्याचा ना सार कळाला, त्याचा सारांश कळाला. अँड दॅट इज दी आयडिया. आणि तिथनं स्टोरी स्टार्ट होते. Yes. तर व्हॉट इज अ वन लाइनर स्टोरी ऑफ तारे जमीन पर मूव्ही? एनीवन? रोहित काट, धनश्री, उत्कर्ष. आय थिंक उत्कर्ष यू कॅन आन्सर दिस क्वेश्चन. तारे मला जमीन पर मूव्ही तो बघितलेला आहे, राईट? मला वाटतं लहान मुलांचं सांगितलंय त्याच्यामध्ये सायकोलॉजी. एक्झॅक्टली. रितेश जोगळे, व्हॉट डू यू थिंक? तारे जमीन पर मूव्ही बघितलेली आहे, त्याची वन लाइनर स्टोरी काय? एक मुलगा आहे, त्याला अभ्यासात इंटरेस्ट नाही पाहिजे, पण नंतर त्याला आर्ट मध्ये इंटरेस्ट आहे, त्याचे ड्रॉइंग पण चांगले आहे. तर ग्रेट. तो टीचर आहे, तो त्याला म्हणजे त्याला त्याच्या वर्ल्ड मध्ये त्याला कोणीच समजत नाही, पण तो जो एक टीचर भेटतो तो त्याला एकदम चांगल्या प्रकारे समजतो. करेक्ट. परफेक्ट. ऍब्सोल्युटली. ही त्याची पूर्ण मूवीचा प्रिमाइस आहे. एक छोटा मुलगा आहे, तो खूप स्ट्रगल करतोय थ्रू आर्ट. त्याचं राईट मला वाटतं त्याचं राईट डायग्नोसिस होतं, जो आमिर खान करतो, आणि त्याला तो एक कॉन्फिडंट चाइल्ड बनवतो. पूरी त्याची ही पूर्ण जर्नी आहे, स्टार्ट टू एंड. ठीक आहे. आणि त्याच्या बेसिसवर मग नंतर जर तो आपण इथं टाकायचा विचार जर केला, तर सेटअप मध्ये काय, तो ईशान खट्टर, तो एकदम त्याला दिसत नाही, त्याला कुठली तरी त्याला तो आजार असतो, फळ्यावरची गोष्टी दिसत नाही. मग नंतर तो स्ट्रगल करतो. मग याच्यामध्ये आमिर खान येतो, तो त्याच्यासोबत स्ट्रगल करतो. मग स्ट्रगल 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 कॉन्फ्लिक्ट वगैरे होत जात जात शेवटी त्याच्या आई वडिलांना कळतं की नाही, प्रत्येक मुलगा जो आहे तो त्याचं कॉलिंग ही खूप वेगळी आहे. प्रत्येकालाच डॉक्टर नसतं बनायचं, प्रत्येकालाच इंजिनियर नसतं बनायचं, प्रत्येकालाच जे सर्वजण करतात ते करायचं नसतं. तर ते त्याचं रेझोल्युशन त्या मूवीचं. जेव्हा आपण मूवी थिएटरच्या बाहेर येतो, आपल्याला तेव्हा जाणवतं, हो ठीक आहे, आपला हा पॉइंट ऑफ व्ह्यू असा असायला पाहिजे. तर दॅट्स व्हॉट द रेझोल्युशन ऑफ दॅट मूवी इज. ठीक आहे. ओके. तर आणखी पुढे ऑफकोर्स जर तुम्ही स्टोरी वगैरे बनवताय, तर ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत स्टोरीमध्ये. हे तुम्ही स्क्रीनवर वाचू शकतात. कॅरेक्टरचे स्पेशल ट्रेट्स असतात. काही कॅरेक्टरना सरप्राईज करतात, काही कॅरेक्टर कॉन्फ्लिक्ट करतात. स्टोरीमध्ये ट्विस्ट असतो, सपोर्टिंग कॅरेक्टर असतात, अँटागॉनिस्ट म्हणजे निगेटिव्ह कॅरेक्टर असतात. जसं धनश्रीने सांगितलं की ते आतंकवादी आले त्या देऊळ मूव्हीमध्ये. इंटरेस्टिंग सेटिंग असतात. इंटरेस्टिंग सेटिंगचं एक्झाम्पल म्हणजे काय, तर तुम्ही एखादा मूव्ही बनवता ना, ते खूपच असं विचित्र किंवा इंटरेस्टिंग. अवतार मूव्ही बघितली असणार तुम्ही. अवतार मूव्ही ही बघितली ना सर्वांनी? अवतार मूव्ही, जस्ट गिव्ह हो मी हो. थम्स अप. अवतार मूव्हीचं सर्वात इंटरेस्टिंग पार्ट आहे, त्याचं सेटअपच इंटरेस्टिंग आहे. ते वर्ल्ड आत्ताचं नाहीच आहे. जेव्हा तुम्ही कुठली जेव्हा मूव्ही काही बघता, तेव्हा तुम्ही याचा विचार करा की याची सेटिंगच एकदम इंटरेस्टिंग, ते वर्ल्डच वेगळं आहे. ते पॅगोडा, पॅन्डोरा, आणि ते दिसतायत वेगळे. ठीक आहे. त्याच्यामध्ये अँटागोनिस्ट कोण आहे? ह्युमन आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये ट्विस्ट काय, की बरेच जण इकडनं तिकडे जातात, आणि ते सुद्धा सायफाय मूव्ही आहे, स्वतःला कन्वर्ट करतात. कॅरेक्टरचं बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये वेगळं आहे. कॅरेक्टर कसं नेव्हिगेट करतात त्या गोष्टी वेगळ्या. सरप्राइझिंग एलिमेंट आहे. तर तो अवतार मूव्ही जर तुम्ही बघितला, दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इंटरेस्टिंग सेटिंग. कुठल्या पण सायफाय मूव्ही मध्ये बघा तुम्ही, बघणार आहे हा यार, याचा ना इंटरेस्टिंग सेटिंग, ही सेटिंगच वेगळी आहे. ऑफकोर्स रिअलिस्टिक फिल्म पण असतात, त्याच्यामध्ये स्टोरी इटसेल्फ खूप थॉट प्रोवोकिंग असते. तर ते हे सर्व ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ते इन्ग्रेडियंट्स आहे. जर तुम्ही एखादी स्टोरी लिहितायत, ठीक आहे, यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. ह्या गोष्टी जर तुम्ही त्या स्टोरीमध्ये ऍड नाही केल्या ना, तुमची स्टोरी प्लेन आणि बोरिंगच वाटणार. आणि दॅट इज फॉर शुअर. आणि हा फॉर्म्युला म्हणजे जे आपले आतापर्यंत बरेचसे जे ग्रेट क्रिएटिव्ह रायटर्स आहेत, शेक्सपियर म्हणा, किंवा मग सत्यजित रे म्हणा, किंवा खूप सारे खूप सारे, शेक्सपियर. तर त्यांनी ह्या सर्व गोष्टी त्यांच्या
फिल्म्समध्ये, त्यांच्या रायटिंगमध्ये, ड्रामा, निगेटिव्ह खूप सारे. तुम्ही बरेच सिरीज वगैरे पण बघितले असणार आता. गेम ऑफ थ्रोन्स किती किती लोकांनी बघितलंय? हॅव यू गाईज नाही वॉच बघितलं. गेम ऑफ थ्रोन्स? बघितलाय? कुठली सिरीज तुम्हाला इंटरेस्टिंग वाटते? मनी हाइस्ट. मनी हाइस्ट इज इंटरेस्टिंग, ऑसम. ते खूप कूल कॅरेक्टर्स आहेत. आणखी उत्कर्ष, एनी सिरीज दॅट यू वुड सजेस्ट इज व्हेरी इंटरेस्टिंग? या सेम. मनी हाइस्ट, अव्हेंजर्स अव्हेंजर्स. ॲव्हेंजर किती मोठा प्लॉट आहे त्याच्यामध्ये, किती इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहे, इंटरेस्टिंग सेटिंग्स आहे. आणि अव्हेंजर्स मध्ये सगळे मूवीज कनेक्टेड असतात एकामेकाला. एक्झॅक्टली. तर तो किती त्यांचा सही प्लॉट आहे. भार्गवी, एनिथिंग फ्रॉम युअर एंड? ऍक्च्युअल मध्ये मी लिमिटेडच मूवीज बघते आणि थोडं वाचन, जास्त वाचनाकडे कल आहे माझा. गुड, ग्रेट ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. सिरीज वगैरे ओके. थोडं कमीच. मॉडेलिंग आणि ऍक्टिंग मध्ये थोडा इंटरेस्ट, बट जास्त चित्रपटामध्ये नाईस. इंटरेस्ट. पण वाचन करते खूप चांगली गोष्ट आहे. आणि सिरीज वगैरे बघितली तर ते सिरीज वगैरे बऱ्याच वेळा आपला जो पॉइंट ऑफ व्ह्यू असतो ना, म्हणजे ही माझी एकदम ऍडिशनल ऍडवाइस आहे. मोस्ट ऑफ द टाइम हम्म. आपण आपलं फील्ड आणि त्याचंच काम करणं आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या फील्डच्या गोष्टी पण एक्सप्लोर करणं ना, तेव्हाच तुमची क्रिएटिव्हिटी वाढते ऍक्च्युअली. कारण तुम्ही एक नवीन पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊन येतो तुमच्या हम्म. रेग्युलर गोष्टीमध्ये, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा, मी तर सध्या तेवढं सर सगळं मॅनेज व्हायचं म्हणजे मेडिटेशन पण असतंय आणि बाकीच्या पण थोड्या गोष्टी आहेत की थोडं करावं लागतं, त्याच्यामुळे थोडा वेळ नाही तेवढं एक्सपांड होत. काही नाही, प्रयत्न करायचा. इंटरेस्टिंग वाटलं तर करायचं. हा, धनश्री, सर व्हॉट यू सेइंग? मी सध्या मिनी सिरीज बघतेय. ओके. मिनी सिरीज मध्ये खूप इफेक्टिव्ह म्हणजे हे होतं की प्रत्येक भागामध्ये उत्कंठा वाढते की आता पुढे काय होणार आहे. इंटरेस्टिंग. तर आतापर्यंत आपण जेवढं पण एक स्टोरी बनवली, आपण त्याच्यामध्ये प्रयत्न केला की स्टोरी कशी बिल्ड होते. त्यानंतर आपण हे थोडंसं थिअरीवाला पार्ट लक्षात घेतला. तर आय थिंक व्हॉट आय वॉन्ट यू टू डू इज, जेव्हा पण तुम्ही याच्यानंतर कुठली सिरीज बघणार, कुठली शॉर्ट फिल्म बघणार, तर त्याला ना ह्या पर्स्पेक्टिव्हने बघण्याचा प्रयत्न करा की त्याच्यामध्ये 3 ॲक्ट स्ट्रक्चर कसं आहे, सेटअप कुठे आहे, कॉन्फ्लिक्ट कुठे आहे, रेझोल्युशन कुठे आहे. ठीक आहे, हे की ओके. एलिमेंट्स असतात. तर याच्याकडे तुम्हाला फोकस करणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर आणखी भार्गवी जसं म्हणत होती की मला तर इमॅजिनेशन वाल्या स्टोरीज तर एवढं वाटत नाही इंटरेस्टिंग तशी. तर हे जॉनराज आहे. इमॅजिनेशनच्या नाही, ऍक्च्युअल मध्ये स्टोरी म्हणजे काय, वेब सिरीज वगैरे जे न्यू येतात ना ते हम्म, जास्त नाही बघत. म्हणजे जेवढे मूवीज आता येतात की जे हिस्टॉरिकल आहेत आणि ज्याच्यातून मी हम्म. कृष्णावतारम वगैरे मूवी बघितला आता. ग्रेट. आणि म्हणजे काय नवीन जे आलंय त्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे, बट म्हणजे टाइम इन्व्हेस्ट करता म्हणजे मी ते कुठले नाही येस, बघत इथून पुढे ऍब्सोल्युटली जास्त. ऍब्सोल्युटली. तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करतायत सोबत. आणि कुठल्याही मी पण कुठली सिरीज किंवा मूवीज हे बघण्याच्या अगोदर माझी फर्स्ट चॉईस अशी, मी मूवीज बघतो. कारण की सिरीज बघणं म्हणजे 8-10 तास टाकावे लागतात. अनलेस अँड अंटिल तर खूपच इंटरेस्टिंग असेल तर मी चूज करतो बघण्यासाठी. ओके, स्टोरीज आणि वगैरे जेव्हा आम्ही इमॅजिनेशन तर करतात. फेमस इमॅजिनेशन मध्ये तर येस. स्टोरीज वगैरेचे पण खूप सारे जॉनराज आणि युसेज असतात. जर तुम्ही खूप पुढे जाऊन मोठे स्टोरी रायटर झालात किंवा तुमच्या कामामध्ये जर स्टोरीज वगैरे जर रायटिंग वगैरे करतात, तर त्यातनं खूप सारे जॉनर आहेत. फिक्शन, नॉन फिक्शन, साय-फाय, फॅन्टसी, आपण अवतार बोललो, कॉमेडी मूवीज तर येतच असतात खूप साऱ्या. लाईव्ह ॲक्शन फिल्म म्हणजे ॲक्च्युअल शूट करून, वेब सिरीज, ॲनिमेशन, ॲड फिल्म, गेमिंग इंडस्ट्री, UX रिसर्च, न्यूजपेपर, मॅगझिन, आर्टिकल. हे जे जेवढं पण मी लिहिलेलं आहे ना इथं ह्या स्क्रीनवर, ही स्क्रीन खूप रिच आहे. आणि हो. ह्या स्क्रीनमध्ये सगळं रायटिंगने स्टार्ट होतं. रायटिंग म्हणजे मला मला हे तुम्हाला अपील नाही करायचं खूप रायटरच व्हा म्हणून. पण सर्वात पहिले पेपर आणि पेन्सिलवर ह्या गोष्टी लिहिल्या जातात आणि मग त्याचं वेब सिरीज बनते, त्याची ॲड फिल्म बनते, त्याची साय-फाय मूव्ही बनते, त्याची कॉमेडी मूव्ही बनते. किंवा तुम्ही जर मार्केटिंग जॉबमध्ये असणार तर तुम्ही तुमचं मार्केटिंगचं स्पीच लिहू शकता. तुम्ही सेल्स जॉबमध्ये असणार तर तुम्ही सेल्सची एक स्टोरी बनवू शकता. ठीक आहे. किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्याही फील्डमध्ये असणार तर हे रायटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. स्ट्रक्चर करणं तुमचं रायटिंगमध्ये कंपोजिशन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्या सर्व गोष्टी ना ओव्हरलॅपिंग आहे, इंटरकनेक्टेड आहेत. तुम्हाला समजतंय की मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय? आर यू गाईज गेटिंग इट? येस सर. ओके. व्हॉट डू थिंक, उत्कर्षा? येस.
about these genres and usage of story? नो कमेंट्स. Okay, great. रोहित कार्ड, हा सर. काय वाटतंय जॉनराज अँड युसेज कुठल्या कुठल्या क्षेत्रात आपण करू शकतो यूज आपल्या स्टोरी बिल्डिंगचा, स्टोरी रायटिंगचा? नाही, तसं पाहायला गेलं तर भरपूर म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला स्टोरीचा म्हणजे आपला वापर करता येतो. ओके, भरपूर क्षेत्र मोठं आहे. एक्झॅक्टली. गुड. रितेश. व्हर्टिकल सिरीज पण आता सुरू झाल्यात ना मोबाईलवर येस, येस. सगळीकडे. तो एक नवीन ट्रेंड आहे सध्या आहे ना. व्हॉट इज मीन बाय व्हर्टिकल सिरीज? शूटचा जो फॉर्मॅट आहे ना, जसं तुझा आता स्क्रीनशॉट दिसतोय तसं व्हर्टिकल दिसतोय आम्हाला. एक तर आडवा धरून शूट केलं जातं आणि एक असं धरून शूट केलं जातं. दॅट इज व्हर्टिकल सिरीज. ओके, मग मोबाईलवर पण सिरीज होतात शूट. ओके. कूल, ग्रेट. मला थोडासा फीडबॅक पाहिजे तुमच्याकडनं. आतापर्यंत आपण ऑलमोस्ट 50-60 मिनिटं होत चाललेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, आपण राईट डायरेक्शन मध्ये आहोत? तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतंय का काहीतरी नवीन टॉपिक बद्दल डिस्कस करायचं, का कुठल्या एखाद्या टॉपिक मध्ये डिटेल मध्ये जायचं? हे मला तुमच्याकडनं ऐकायचंय. का हे मला जे तर वाटतं आपण सांगतोय आतापर्यंत जे पण शिकतोय ते खूप इंटरेस्टिंग आणि नवीन गोष्ट आहे. कुठली? जे आपण आता शिकतोय, जी मिडल पार्ट मिडल पार्ट स्टार्टिंग पार्ट ओके. जे आपण शिकलो ना, ते खूप हेल्पफुल मला वाटतं फ्युचर साठी. कॉन्फ्लिक्ट बद्दल बोलायचं होतं मला थोडं. हा, चालेल ना. ओके. हा, सो म्हणजे असे म्हणजे सिच्युएशन आणि कॉन्फ्लिक्टचं थिंकिंग जे आहे त्याच्यासाठी म्हणजे असं काय म्हणजे उद्देश असतो, म्हणजे जेणेकरून त्याचा बेस असतो की त्याच्यामध्ये आपण कॉन्फ्लिक्ट आणि सिच्युएशन क्रिएट होतात, त्याच्यासाठी म्हणजे काय असं हे असतं. म्हणजे बऱ्यापैकी माझं एक झालं होतं स्टोरीचं अगोदर, पण ते मला नाही करता आलं कंटिन्यू, म्हणून परत नवीन स्टार्ट केलंय. म्हणजे ठीक आहे. असं मी काय थोडक्यात कॉन्फ्लिक्ट आणि सिच्युएशन. मी थोड्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की कुठलंही कॅरेक्टर जेव्हा असतं ना, त्याच्या डिझायर्स आणि वॉन्ट असतातच. त्याच्या लाईफमध्ये कुठला ना कुठला एम असतोच. कुठलाही कॅरेक्टर असू दे, ठीक आहे, त्याच्या लाईफमध्ये डिझायर, वॉन्ट आणि त्याचं एम हे असतंच. ठीक आहे. सपोज कुठलीही जर एक मूवी घेतली, कुठली मूवी, लायन किंग मूवी बघितलेली तुम्ही सर्वांनी? हा, अजून कुठली 1-2 मूवीजचे नावं सांगा ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं जी सर्वांनीच बघितली असणार आता, आणि जी तुमची मला फेवरेट आहे, तो कोणाची पण. तुझी फेवरेट मूवी भार्गवी? माझी फेवरेट मूवी सगळ्यात जुन्याच फेवरेट आहेत माझ्या, हा, म्हणजे चालेल चालेल. मणिकर्णिका वगैरे, ते ओके. हिस्टॉरिकल त्याच्यामध्ये येतं ते मणिकर्णिका, झाशी, क्वीन ऑफ झाशी. ओके. मी ती मूवी बघितलेली नाहीये, पण हा मोस्टली कुठलंही की तुम्ही कॅरेक्टर घेतात आणि त्याचं त्याचं काहीतरी गोल असतं आणि ते गोल अचीव करण्यासाठी जेव्हा त्याच्यामध्ये काही जे कॉन्फ्लिक्ट येतात किंवा कॉन्फ्लिक्ट येत जरी नसेल, दृश्यम बघितला तुम्ही मूवी? दृश्यम सर्वांनीच बघितलं असणार. दृश्यम मला वाटतं दृश्यम अजय बघितलाय. देवगणचा दृश्यम. ठीक आहे. तर तो किती सुंदर, नॉर्मल, निरागस त्याचं आयुष्य जगत असतो आणि त्यावेळी काय होतं त्याच्या लाईफमध्ये, त्याचं काही एम वगैरे काही नाही. त्याचं एम सिंपल आहे की मला माझं व्यवस्थित व्हिडिओग्राफीचं शॉप चालवायचंय आणि गोव्यामध्ये मी माझ्या फॅमिली सोबत सेटल व्यवस्थित. पण त्याच्या लाईफमध्ये कशी घटना घडते, कॉन्फ्लिक्ट येतो. साधा सिंपल माणूस किती चेंज होऊ शकतो जस्ट टू प्रोटेक्ट हिज फॅमिली, हे सगळं तो करतो थ्रू आउट, स्टार्ट टू एंड. मग मग तो त्याच्यामध्ये लाईफमध्ये आलेला कॉन्फ्लिक्ट आहे. म्हणजे त्याची अपेक्षा नसताना सुद्धा त्याच्या लाईफमध्ये कॉन्फ्लिक्ट आला आणि त्याच्यातून बाहेर येण्यासाठी तो सगळं पूर्ण रामायण महाभारत रचतो. आणि तो का बरं रचू शकतो? कारण तो इतका मूवीज बघतो, त्याला सर्व डेटा तिथनं येतोय. तो कुठल्याही कॅरेक्टरमध्ये जेव्हा कॉन्फ्लिक्ट येतो म्हणजे त्याच्यामध्ये टफ सिच्युएशन येणे, त्याच्यामध्ये चॅलेंजेस येणे, हे जेव्हा येतं त्याला तर कॉन्फ्लिक्ट तिथं सुरू होतं आणि त्याच्यावर तो कसं ओव्हरकम करतोय, किती क्रिएटिव्हली करतोय किंवा किती इफेक्टिव्ह पद्धतीने त्यावर सोल्युशन काढतोय, दॅट इज युअर रेझोल्युशन. कळालं? आय होप यू गॉट द आन्सर भार्गवी. येस येस, थँक्यू सो मच. ओके, ग्रेट. तर आता आपण
एक छोटी एक्सरसाइज करू याच्यानंतर, ठीक आहे. ओके सर. आता आपण खूप थेअरी केली, ठीक आहे. आय थिंक इट वॉज एक हेवी सेशन. 1 तास खूप थेअरी ऐकली आपण. पण आता मला वाटतं थोडंसं रिफ्लेक्ट करायला पाहिजे आपल्याला. आपण जे शिकलो, आपल्याला ते कळालं नाही कळालं, तर मी तुम्हाला एक बेसिक सिम्पल शॉर्ट फिल्म दाखवणार आहे, खूपच बेसिक. तर डोंट थिंक की हे खूपच म्हणजे काय बेसिक दाखवतं, असं नाही. पण जे काही आतापर्यंत आपण 3 ऍक्ट स्ट्रक्चर, हम्म. स्टोरी, कॅरेक्टर, प्रॉब्लेम, सोल्युशन, आर्क, कॅरेक्टर आर्क, या सर्व ज्या गोष्टी आता आपण ऐकल्यात, ठीक आहे, ज्या ब्रेनस्टॉर्म केल्यात, फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू मी आता जी शॉर्ट फिल्म दाखवणार ती तुम्ही बघा खूप केअरफुली, ठीक आहे. आणि नंतर त्याच्याबद्दल आपण मग थोडंसं डिस्कस करू, मग त्यानंतर आणखी एक नेक्स्ट वाली एक्सरसाइज घेऊ, ठीक आहे. आर यू विथ मी? येस. हो. ओके, शो मी थम्स अप देन. मी शेअर करतो स्क्रीन, आणि स्क्रीन शेअर करताना मला वाटतं ऑडिओ सुद्धा शेअर व्हायला पाहिजे. येतोय. ओके. सर्वांना ऐकायला आलं, सर्वांना बघायला मिळालं व्यवस्थित? ओके. येस सर. हो. कशी वाटली तुम्हाला शॉर्ट फिल्म? एनीवन कॅन गो अँड शेअर. मस्त खूपच होती सर. सुंदर सर. छान ओके, होती सर. ग्रेट. ठीक आहे. एनिवे, सर्वजण याच्याबद्दल मला वाटतं की आपण प्रत्येकाकडनं ऐकूयात एक एक 2-2 वाक्य. आत्तापर्यंत आपण
थोडंसं थिअरी नॉलेज घेतलं. व्हॉट इज स्टोरी, स्टार्ट, मिड, एंड, कॉन्फ्लिक्ट, कॅरेक्टर, दिस अँड दॅट, सगळं जे पण काही तुमच्या डोक्यामध्ये आलं असणार. ठीक आहे. मी म्हटलं की तुम्ही त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्या शॉर्ट फिल्मकडे बघा. ठीक आहे. तर सर्वात अगोदर हे सांगा की तुम्हाला याच्यामध्ये काय भारी वाटलं, आणि त्याच्यानंतर थोडंसं एक्सप्लेन करा की याच्यामध्ये नाही ह्या गोष्टी होत्या. तर कोणी स्टार्ट करू शकतं? सर मी सांगू यप. ह्यामध्ये ही गोष्ट चांगली होती की ज्या मुंग्या होत्या त्या आपल्या परीने प्रयत्न करत होत्या पानं खाली टाकण्याचा. ओके. पण त्याच्यामध्ये मेन गोष्ट ही होती की एक कॉन्फ्लिक्ट आला त्याच्यामध्ये की त्यांचं काम तर चालू होतं आणि अचानक पाणी आलं तिथे आणि पाण्यामुळे ते वाहून जायला लागल्या. मग त्यातली राईट. एक मुंगी होती तिला समजलं की नेमकं कसं आपण वर जाऊ शकतो. मग तिने ते खाली ठेवलं आणि ते सगळे वर जायला लागले. करेक्ट. पण मेन गोष्ट ही होती की तिथे जी दुसरी मुंगी होती तिला पानाचं सोल्युशन मिळालं आणि मग बाकीच्यांनी त्याला अप्लाय करून सगळे पानं घेऊन खाली यायला लागले. ऍब्सोल्युटली ग्रेट, ग्रेट नरेशन. अजून रोहित काटजी. तर छान होतं ते. जसं आपलं माणसाची जशी उत्क्रांती झाली, येस. कोणीतरी विचार केला, सुरुवात या. केली, अगदी त्याप्रमाणे सगळं बरोबर. म्हणजे कोणतरी सोल्युशन त्या काढलं. आगीच परिस्थितीमध्ये जसं शोध लावला ना आपण, तसंच काहीतरी. हो इंटरेस्ट. हळूहळू माणसाच्या म्हणजे विचार येत राहिले, करेक्ट, करेक्ट, देवाणघेवाण झाली, त्याच्यानंतर म्हणजे डेव्हलप होत गेलं. छान म्हणजे करेक्ट. एकंदरीत छान व्हिडिओ होता. ओके. तर मला थोडस आपल्या ओके ठीक आहे. अजून उत्कर्षा, तुला काही बोलायचं? तू हात वर रेस केलाय. हा. हा. तर मला असं सांगायचं, ही नॉन व्हर्बल होती पहिल्यांदा. दुसरी येस. ही खूप छान अॅनिमेटेड होती आणि ही सगळ्या वयोगटाच्या लोकांना समजेल अशी होती. ग्रेट ह्याच्या ऑब्झर्वेशन. स्टोरीमधून आपण असे काढू शकतो की टीम वर्क त्यांचा खूप छान होता. मग येस. त्यानंतर हळूहळू कामामध्ये त्यांना युक्त्या सुचल्या आणि ते राईट. सगळ्यांनीच इम्प्लिमेंट केल्या. Absolutely. या Best point, Utkarsha, that you have said की this story was communicated without single dialogue. तर तुम्हाला स्टोरी कम्युनिकेट करण्यासाठी डायलॉगची गरज नाहीये. मी तुम्हाला एक जुन्या मूवीचं एक देतो. पुष्पक खूप जुना मूवी आहे कमल हासनचा. त्याच्यामध्ये एक सुद्धा डायलॉग नाही. घरी जा आत्ता आणि तो मूवी बघा. म्हणजे विदाउट अ डायलॉग तुम्ही एखादा स्टोरी कम्युनिकेट करू शकतो. ठीक आहे. रितेश आठवले, व्हॉट डू थिंक? सगळ्या जे ब्लॅक अँट्स होते त्यांना वाटत होते की जी रेड अँट आहे ना ही वेडी ओके. वाटत होती. पण नंतर सगळ्यांना कळलं की ही जी रेड अँट आहे ती आपल्या सगळ्यांपेक्षा हुशार आहे. Absolutely. नंतर Great, great. हो. Vivek, you want to add something? मला असं वाटलं की पहिले तर फिल्म एकदम जबरदस्त होती. ठीक आहे, एंटरटेनिंग होती. म्हणजे आपण सगळे जीवन एक ओझं म्हणून आपण काम करतोय आपल्या जीवनात. Yes, yes. पण तेच आपण एकदम एन्जॉय करून पण काम करू शकतो. हा मेसेज मला त्या Yes. फिल्ममधून भेटला. Absolutely, absolutely. मी पण माझं थोडं ऑब्झर्वेशन सांगतो. म्हणजे याच्यामध्ये ना जर त्या पद्धतीने बघितलं ना, जेव्हा तुम्ही कुठली फिल्म बघता ना, तेव्हा सर्वात अगोदर बघताना फुल एन्जॉय करा, बढिया से. मग सेकंड लेअर विचार करताना की त्याचा भावार्थ काय आहे ओव्हरऑल. ठीक आहे. आणि ही जी कहाणी आहे, ही ऍक्च्युली आपल्या नॉर्मल लोकांची कहाणी आहे. म्हणजे जे लेबर वगैरे लोक असं, जसं विवेक बोलला, उत्कर्षा बोलली की स्मार्ट वर्क केलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता. मग ते सेल्सवाले असो, कॉर्पोरेटवाले असो, आपले लेबर लोक असो. ठीक आहे. ही फिल्म त्या सर्वांना रिप्रेझेंट करते. जे आपलं जे कल्चर चालू आहे सगळीकडे काम 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 करताय, पण थोडंसं स्मार्ट वर्क केलं तर तुम्ही चांगलं काम करू शकता. सेकंड पॉईंट मला असं वाटतं की तुमच्याकडे काय रिसोर्सेस आहेत. त्याच्याकडे काय रिसोर्स होता की हवा. तो पान आहे ना हवेने उडते. त्यांनी एक्झिस्टिंग रिसोर्सेसचा वापर केला आणि स्मार्ट वर्क करायला सुरुवात केली. तो जेव्हा मशरूम लावतो त्या मशरूमवर बाउन्स करून जातोय तो. तर दॅट इज एक्झिस्टिंग रिसोर्सेस. याच्यावरनं आपल्याला काय कळतं, जर तुम्ही उद्या जाऊन ग्रेट फिल्म मेकर व्हायचं जर असेल तुम्हाला, तर तुम्ही आसपास बघा तुमच्याकडे काय रिसोर्सेस आहे. माझ्याजवळ नॉर्मल मोबाईल फोन आहे, माझ्याजवळ पेन पेन्सिल आहे, मी करणार आणि शूट करून माझी मूवी बनवणार. तर हा एक सेकंड त्याच्यामध्ये मेसेज आहे की व्हॉट आर द एक्झिस्टिंग रिसोर्सेस अवेलेबल फॉर यू अँड हाऊ स्मार्टली यू कॅन यूज देम टू डू अ ग्रेट जॉब, टू डू अ स्मार्ट वर्क. मला वाटतं हे त्याच्यामध्ये होतं. हे त्याच्यामुळे मला खूप आवडलेली आहे. सेकंड, विदाउट एनी डायलॉग
स्टोरी कम्युनिकेट करता येते. आता सेकंड प्रश्न एकदम फास्ट करूयात आपण. आता पण आपण जे हे बघितलं होतं, 3 ऍक्ट स्ट्रक्चर बघितलं होतं पूर्ण स्टोरीमध्ये. तर याच्यामध्ये काय काय 3 ऍक्ट स्ट्रक्चर होतं? तर क्विकली तुम्ही सांगू शकता कोणी पण, की हा सेटअप होता, याच्यामध्ये त्यांना हा प्रॉब्लेम आला आणि मग त्यांनी फायनली त्याचं असं सोल्युशन काढलं. तर त्या लेन्सनी ह्या ह्या स्टोरी तुम्हाला बघता येतंय का, जी आता बघितली का तुम्हाला पुन्हा बघायची आहे? धनश्री, हे 3 ऍक्ट स्ट्रक्चर मध्ये कसं आहे? व्हॉट वॉज द सेटिंग, व्हॉट इज द प्रॉब्लेम अँड व्हॉट इज द सोल्युशन? 3 वाक्य फक्त, अं, जास्त नाही, फक्त 3 वाक्य. हो. त्याच्यामध्ये म्हणजे स्टोरी नेमकी पाण्याचा किनारा आणि हम्म, झाडाच्या तिथे घडलेली आहे. हम्म, आणि मुंग्या ज्यावेळेस काम करतात तेव्हा पाण्यामध्ये वाहून जायला लागतात. हे त्यांचं हम्म. कॉन्फ्लिक्ट आहे. आणि ऍब्सोल्युटली राईट. सोल्युशन सोल्युशन म्हणजे ते मशरूमवर उड्या मारणं हम्म. आणि झाडाचं पानाच्या थ्रू खाली येणं. हे त्यांचं करेक्ट. सोल्युशन आहे. परफेक्ट, परफेक्ट. आय थिंक या दिस इज इट. हा, आणि रफली जेव्हा जेव्हा तुम्ही कुठली मूवीज फिल्म स्टार्ट बघताय, तर हे हे स्किल डेव्हलप करणं खूप इम्पॉर्टंट आहे, की व्हॉट इज द वन लाईनर स्टोरी, त्या मूवीचं सारांश काय आहे आणि त्याचं मिनिंग काय आहे. हा ह्याच्याबद्दल तुम्ही विचार करा याच्यानंतर पण, की ह्या ओव्हरऑल फिल्मचा, शॉर्ट फिल्मचा मिनिंग काय. मिनिंग, आय थिंक मला वाटतं मिनिंग याचा असा पण असू शकतो, की अ, तुम्ही तुमचं काम स्मार्टली करून एन्जॉय करत सुद्धा करू शकता, जे की विवेकने सांगितलं मला. आणि ते तुमचं काम फन होऊन जातं, तुम्हाला ते काम काम वाटणार नाही. मला वाटतं ह्याचं मिनिंग हे आहे. ठीक आहे. तर जेव्हा जेव्हा पण तुम्ही कुठली फिल्म वगैरे बघणार, तर समराईज अँड देन फाइंड द मिनिंग. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या, तुम्हाला खूप तुमचं ना, कुठली मूवी बघायला ना डोळे ओपन होतील, की अरे ओके ठीक आहे, याचा हे पर्पज आहे. एंटरटेनमेंट इज फाईन. फर्स्ट एंटरटेनमेंट, देन समराइज होल थिंग, अँड देन फाइंड द मिनिंग ऑफ इट. कुठलीही शॉर्ट फिल्म तुम्ही जर बघितली, तर ह्या लेन्स मधनच बघायची. ठीक आहे.